मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। महिला आयोगाचा खरंच हलगर्जीपणा झालेला आहे का, सीएम आणि डीसीएम कडनं याची चौकशी करावी अशी मागणी सुरू आहे। रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची राष्ट्रवादीमधूनच मागणी केली जात आहे। तक्रारीवरनं आयोगाची चौकशी करावी। त्याच्यात जर त्यांनी आपल्याला दिसून आलं की बाबा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे किंवा खरंच वेळ लागलेला आहे, कारण का महिलांना न्यायाची खूप अपेक्षा, म्हणजे हगवणे प्रकरण झाल्यापासून तुम्हाला याच्याही आधी मला खूप कॉल येत होते, परंतु ते कॉल 60% वाढलेत। मला शिरूरवरनं फोन येतो, 20 तारखेला 15 वर्षाच्या मुलीची FIR दाखल झाली, अजून पोलिसांनी काही केलं नाही। मला मार्केट यार्डच्या इथनं फोन वस्तीतनं आला की सोलापूरचा नवरा होता, त्यांनी 1.5 वर्षाचं बाळ ताई पळून गेलंय, पोलिसांनी काही केलं नाही। म्हणजे एवढे प्रकार वाढतायत आणि त्याच्यावर पोलीस जर सक्षमतेने जर काम करत नसतील तर नागरिक बोलणार कोणाला? नागरिक किंवा पीडिता हे सरकारकडे मागणी करणार किंवा त्या यंत्रणेकडे मागणी करणार। म्हणजे समजा एखाद्यावर अन्याय झाला तर नक्कीच पोलिसांकडे ते जाणार, पोलिसांच्या माध्यमातून झाल्यानंतर आयोग सक्षमतेने काम करतो म्हणून आयोगाकडे जाणार, आणि जर ते काम झालं नाही तर ते तक्रार करणारच ना। म्हणून चाकणकर जे अध्यक्ष आहेत त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य टाळावी की ही चिल्लर आहेत आणि हा लेखाजोखा। जर खरंच काम केलं असेल तर ते काम त्यांनी त्यांची वेगळी आयोगाची प्रेस घ्यावी, आयोगाची पूर्ण टीम त्यांच्या सोबत असेल। म्हणजे मला वाटतं अध्यक्षाबरोबर 11, 12 का 16 सदस्य असतात, त्या तुम्ही काय काम केलं ते दाखवून द्यावं। परंतु हे आरोप का होत आहेत? मयुरी हगवणे, वैष्णवी कदाचित मयुरी हगवणेनं जे राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती ती जर वेळेत त्याचा निपटारा झाला असता तर कदाचित आज वैष्णवी जी आहे ती आज आपल्यामध्ये असती का? हो, 100%। एक लक्षात घ्या, मी कोणत्या पक्षाची आहे म्हणून पक्षातलं कोण चुकले किंवा पदाधिकारी चुकलेत म्हणून त्याची बाजू नाही मी घेणार। जे सत्य आहे, जे खरं आहे, कारण का हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे, हा हुंडाबळी बंदच झाला पाहिजे। मयुरी हगवणेच्या बाबतीत जर त्यावेळी कडक कारवाई करण्यात आली असती, पोलिसांकडनं असो किंवा आयोगाकडनं असो, तर वैष्णवी आज आपल्या जगात असती। कारण का फॅमिली एक आहे। मयुरी हगवणेचे जे सासरे आहेत, जो सासू आहे, जी ननंदे, तीच वैष्णवीची आहे। वैष्णवी नंतर त्याचं शशांक बरोबर लव्ह मॅरेज झाल्यानंतर आली। मयुरी थोडी आपण म्हणू की तिचे खरंच कौतुक केलं पाहिजे की तिला मारल्यानंतर ती राजेंद्र हगवणेच्या विरोधात पोलीस चौकीमध्ये गेली। वैष्णवी हगवणे नाही गेली, ती रडत वडिलांकडे जायची आणि म्हणायचं हे द्या ते द्या, ते देत गेले आणि आज वैष्णवीचा बळी गेलाय। त्याच्यामुळे जर याची दखल घेण्यात आली असती ना तर वैष्णवी आपल्यामध्ये जिवंत असते। आता या सगळ्या प्रकरणाची